एका कुणबी प्रमाणपत्रावरनं सुरू झालेला वाद आता थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आरोप प्रत्यारोपापर्यंत पोहोचलाय। जरांगेंचा आरोप होता की बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या, पण आता बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत पत्र काढून या संपूर्ण प्रकरणावरती स्पष्टीकरण दिलंय आणि आता या पत्रात प्रशासनाने स्पष्ट शब्दात म्हटलंय की बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत। मग अखेर रेखा अंबुरे यांच्या प्रमाणपत्रांचं नेमकं प्रकरण काय आहे? बावनकुळेंनी जिल्हा प्रशासनाला कोणत्या सूचना दिल्या आणि जरांगेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं प्रशासन का म्हणतंय? चला संपूर्ण प्रकरण सांगते, पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। या संपूर्ण प्रकरणावर मी आधी सुद्धा इन डिटेल एक व्हिडिओ केलाय, त्यात ह्या प्रकरणाची संपूर्ण पार्श्वभूमी सुद्धा मी सांगितली आहे। तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि आता या प्रकरणातल्या लेटेस्ट घडामोडींकडे पाहूया। सुरुवात होते बीडच्या माजलगाव नगर परिषदेच्या नगरसेविका रेखा अंबुरे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरनं। रेखा अंबुरे या मागास प्रवर्गातील महिला गटातून निवडून आल्या होत्या। त्यांची कुणबी प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्र आणि नोंदीवरून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले। याच प्रकरणातनं अंबुरे यांनी मौज खळवट लिमगावच्या नमुना क्रमांक 33 संकेतस्थळावरती अपलोड करण्याची विनंती प्रशासनाकडे केली। त्यानंतर प्रशासनाकडनं संबंधित कागदपत्रांची चौकशी करण्यात आली आणि याच चौकशीच्या प्रक्रियेला पुढे राजकीय रंग मिळाला। या प्रकरणावरनं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आणि विशेषतः महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप केले। जरांगेंच्या म्हणण्यानुसार बावनकुळेंच्या सांगण्यावरनं मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत। इतकंच नाही तर त्यांनी बावनकुळेंच्या नार्को टेस्टची सुद्धा मागणी केली। त्यांनी सवाल केला की बावनकुळे इतके मोठे झाले का? त्यांना एवढे अधिकार कोणी दिले? फडणवीसांनी बावनकुळेंना एवढे अधिकार दिलेत का, असा सवाल सुद्धा जरांगेने उपस्थित केला। म्हणजेच या प्रकरणात आरोप थेट असा होता की एका मंत्र्याच्या हस्तक्षेपामुळे कुणबी पत्र रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली, पण आता बीड प्रशासनाच्या पत्रामुळे या दाव्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं। बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रसिद्ध केलेल्या पत्रात या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात आली। प्रशासनाच्या म्हणण्यानुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुठल्याही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या नाहीत। बावनकुळे यांच्या कार्यालयातनं जिल्हाधिकारी कार्यालयाला चौकशी करण्याबाबत पत्र प्राप्त झालं होतं। म्हणजेच महत्त्वाचा फरक इकडे समजून घ्या। चौकशी करा अशी सूचना आणि प्रमाणपत्र रद्द करा अशी सूचना या दोन्ही वेगवेगळ्या सूचना आहेत। बीड प्रशासन म्हणतंय की बावनकुळेंकडनं चौकशीबाबत पत्र आलं होतं, मात्र प्रमाणपत्र रद्द करण्याचे कोणतेही आदेश दिले गेले नव्हते आणि प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बावनकुळेंच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही। मग तुम्ही म्हणाल की रेखा अंबुरे यांच्या कागदपत्रांचं काय झालं? हा सुद्धा इकडे महत्त्वाचा मुद्दा आहे। बीड प्रशासनाच्या माहितीनुसार रेखा अंबुरे यांच्या विनंतीनंतर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडनं संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यात आली। या प्रक्रियेत अंबुरे यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र आणि शपथपत्र सुद्धा घेण्यात आलं। त्यानंतर 24 जून रोजी मौजे खळवट लिमगावच्या नमुना क्रमांक 33 संकेतस्थळावरती अपलोड करण्यात आला। म्हणजे ज्या कागदपत्राबाबत प्रक्रिया सुरू झाली होती ते ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलं। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं की रेखा अंबुरे यांची कोणतीही कागदपत्र सध्या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी कार्यालयाच्या स्तरावरती प्रलंबित नाहीयेत। म्हणजेच प्रमाणपत्र रद्द झाली का नाही, तर इथेच या संपूर्ण वादाचा केंद्रबिंदू आहे। जरांगेंच्या आरोपामध्ये असा दावा करण्यात आला होता की रेखा अंबुरे यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आणि त्यामागे महसूल मंत्र्यांच्या सूचना होत्या। मात्र बीड प्रशासनाच्या ताज्या स्पष्टीकरणात महसूल मंत्र्यांकडनं प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे प्रशासनाच्या अधिकृत भूमिकेनुसार बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले होते, हा दावा प्रशासनाने फेटाळून लावलाय। बावनकुळेंचाही याआधी भूमिका काय होती ते सांगते। या आरोपांवरती चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की जात पडताळणी विभागाच्या कामकाजात सरकार किंवा कोणत्याही मंत्रालयाचा हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाहीये। त्यांच्या म्हणण्यानुसार जात पडताळणी विभाग ही स्वतंत्रपणे काम करणारी अर्धनायक यंत्रणा आहे। त्यामुळे एखाद्या मंत्र्यांनी फोन करून एखादं प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश देणं अशी प्रक्रिया नसल्याचं बावनकुळे यांनी म्हटलं।
उलट एखाद्याचं जात प्रमाणपत्र रद्द झालं असेल तर संबंधित व्यक्तीला उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय उपलब्ध आहे असंही त्यांनी सांगितलं। आणि विशेष म्हणजे जरांगे यांनी केलेल्या नार्को टेस्टच्या मागणीवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। नार्को टेस्ट करायला माझी परवानगी आहे, त्याच्यात मला काहीच अडचण नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। मग या वादातून नेमकं काय स्पष्ट होतं? आता संपूर्ण प्रकरण 3 भागात समजून घेऊया। पहिला मुद्दा, रेखा अंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्राशी संबंधित कागदपत्रांवर चौकशी झाली। दुसरा मुद्दा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाकडनं चौकशीबाबत पत्र आलं होतं। आणि तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बीड प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कोणत्याही सूचना दिल्या नाहीत। तसंच त्यांच्या सूचनेनुसार कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नसल्याचं सुद्धा प्रशासनाने स्पष्ट केलं। आता या संपूर्ण प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरोप आणि बीड जिल्हा प्रशासनाचे अधिकृत खुलासा समोरासमोर आले। जरांगे म्हणत होते की कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यामागे बावनकुळे आहेत आणि बावनकुळे म्हणत होते की त्यांना जात पडताळणी विभागात हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाहीये। आणि आता बीडच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रातूनही बावनकुळेंनी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या नसल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। त्यामुळे आता या खुलाशावर मनोज जरांगे पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच संवेदनशील आहे। कुणबी नोंदी, जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणीचा विषय हा थेट लाखो लोकांच्या आरक्षणाच्या हक्काशी जोडलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणात आरोप प्रत्यारोपांशी अधिकृत कागदपत्र आणि प्रशासनाची प्रक्रिया नेमकी काय सांगते हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। आणि सध्याच्या बीड प्रशासनाच्या स्पष्टीकरणानुसार एक गोष्ट मात्र आता आपल्याला स्पष्ट झाली, बावनकुळेंनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या नव्हत्या। त्यांच्या कार्यालयातनं चौकशीसाठी पत्रही आलं होतं। आता या स्पष्टीकरणानंतर जरांगे आपल्या आरोपांवरती ठाम राहणार की प्रशासनाच्या या पत्रावरती नवीन भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा।